काळोख झाल्यामुळे दुर्घटनास्थळावरील बचाव कार्य आता थांबवण्यात आलेले आहे। उद्या सकाळी 8 वाजता शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे, तर मावळचे तहसीलदार यांनी ही माहिती दिली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत। चंद्रकांत, नेमकं काय सुरू आहे? बचाव कार्य थांबवण्यात आलंय? हो, बचाव कार्य आता संपलेलं आहे। यांनी ह्या NDRF ची टीम असेल, सगळे रेस्क्यू टीम यांनी टोटल इथून 5 डेड बॉडी काढल्याची माहिती आता आपल्याला मिळालेली आहे आणि एक जिवंत, म्हणजे असे टोटल 6 लोक तिथं पुलाखाली अडकले होते आणि पूर्ण आता इथं एकही बॉडी नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मी ऑफिशियली मग प्रशासनाकडून आकडा मृतांचा 4 सांगितला होता, पण आता यांच्या माहितीनंतर तो कदाचित वाढूही शकतो। पण जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेरेशन येत नाही तोपर्यंत आपण दुजोरा येत नाही, तोपर्यंत आपणही प्रेक्षकांना शेवटी कारण अशा गोष्टीमध्ये जोपर्यंत प्रशासन अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत आपण ते सांगणं बरोबर। पण आता जी माहिती मिळते आपल्याला, हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे इथलं इंद्रायणी पुलावरचं ते संपलेलं आहे आणि तिथं कुठलीही डेड बॉडी नाही किंवा कुठलाही जखमी नाही असं आता NDRFच्या टीमकडनंच आपल्याला सांगण्यात आले। आणि एका अर्थाने रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण संपलेलं असलं तरी आता इथून पुढे जे काही बेपत्ता मंडळी आहेत, सूत्रांच्या माहितीनुसार 2 लोक अजून बेपत्ता आहेत आणि 38 लोक जखमी आहेत। ते विविध हॉस्पिटलमध्ये, काहींना घरी सोडलं आणि जे जास्त सिरियस फ्रॅक्चर झालेले ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। थोडक्यात इथलं रेस्क्यू ऑपरेशन हे संपलेलं आहे असं NDRF कडनं जाहीर करण्यात आलेलं आहे। अगदी खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।